नमस्कार सखी मराठी चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे. अनेकदा गृहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात सतत राबत असतात. तरीही संध्याकाळी अचानक कोणी पाहुणे आले की घरात कपड्यांची घडी, मुलांची खेळणी किंवा हॉलमध्ये पसरलेले वस्तू पाहून संकोचल्यासारखे होते. दिवसभर झाडू पोछा करून घरात कुबट वास येतो किंवा प्रसन्न वाटत नाही. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवसभर राबण्यासाठी अजिबात गरज नसते. गरज असते ती फक्त एक स्मार्ट सवयीची. आज आपण थेट अशा 10 सवयी आणि जादुई ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या पाळून तुम्ही घर नेहमी एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखे चकचक आणि सुगंधी राहील. 3 आणि 7 नंबरचा नियम तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे दूर करेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पहिला नियम पाहू. रात्रीची 15 मिनिटे नाईट रिसेट नियम. झोपण्यापूर्वी घरातील प्रत्येक वस्तू तिच्या मूळ जागी ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन फक्त 15 मिनिटे द्या. हॉलमधील सोफ्यावरील उशा व्यवस्थित करा. मुलांची पुस्तके आणि खेळणी याच्या बॉक्समध्ये ठेवा आणि सेंटर टेबल संपूर्ण साफ करा. रात्री झोपताना जर हॉल स्वच्छ असेल तर सकाळी उठल्याबरोबर प्रसन्न वाटते आणि सकाळच्या कामाचा अर्धा टाईम वाचतो. 2. सकाळी उठल्या अंथरूण न आवरण्याची ट्रिक्स. सकाळी उठल्या लगेच अंथरुणाची घडी घालून ठेवण्याची सवय अनेक महिलांना असते. पण सखींनो, रात्रभर आपल्या शरीराच्या उष्णतेमुळे आणि घामांमुळे चादरीमध्ये ओलावा आणि जंतू साचतात. उठल्याबरोबर अंथरूण झाकून ठेवल्याने त्यातून कुबट वास येतो. सकाळी उठल्यावर बेडरूमची खिडकी उघडा. चादर थोडी बाजूला करून 20 मिनिटे हवा आणि सूर्यप्रकाश गादीवर पडू द्या. त्यानंतरचा अंथरुणाची नीट घडी घाला. 3. घरगुती नॅचरल रूम फ्रेशनर. बाजारातील महागडे आणि केमिकलने भरलेले रूम फ्रेशनर आणण्याऐवजी घरीच चांगले असे नैसर्गिक स्प्रे बनवा. एक स्प्रे बाटलीत 1 कप पाणी घ्या. त्यात 4 ते 5 कापूराच्या वड्या बारीक करून टाका. 3 ते 4 लवंग आणि थोडेसे डेटॉल किंवा आवडते इसेन्शियल ऑइल टाका. हे मिश्रण हलवून चांगले रोज सकाळी आणि संध्याकाळी पडद्यावर आणि सोफ्यावर स्प्रे करा. त्यातून 24 तास अप्रतिम प्रसन्न सुगंध येईल आणि माशा डास दूर राहील. 4. मुख्य दरवाजा आणि पदताण्याचे व्यवस्थापन. घरच्या मुख्य दरवाजा आणि समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वार मानला जातो. अनेकदा मुख्य दरवाजाजवळ चपला, बुटाचा खच पडलेला असतो. त्यामुळे घरात नकारात्मकता आणि दुर्गंध येते. चपलीसाठी दरवाजाच्या एक बाजूला बंद शूज रॅक ठेवा. रोज सकाळी मुख्य दरवाजापुढील जागा स्वच्छ पुसून घ्या. त्यामुळे घरात येणाऱ्या कोणालाही पहिल्याच इमेजेस अतिशय स्वच्छ आणि पॉझिटिव्ह दिसेल. 5. फरशी पुसताना खडे मीठ आणि व्हिनेगरचा वापर. रोज घरात फरशी पुसताना पाण्याच्या बाटलीत केवळ फिनाईल न वापरता 1 मूठ खडे मीठ आणि 2 चमचे व्हाईट व्हिनेगर टाका. मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि जंतू नष्ट होतात आणि व्हिनेगरमुळे फरशी आरशासारखी चमकते व चकचक राहते. तसेच त्यामुळे फरशीमधील माशा किंवा मुंग्या अजिबात येत नाही. 6. काच, आरसे आणि टीव्ही स्क्रीन साफ करण्यासाठी ट्रिक. घरातील आरसे आणि टीव्हीच्या स्क्रीनवर हाताने डाग आणि धूळ खूप लवकर बसते. कपड्याने साफ केल्यावर कापडाचे धागे काचेवर तसेच राहतात. त्यामुळे स्प्रे बाटलीत थोडे पाणी 2 थेंब डिशवॉश टाकून काचेवर स्प्रे करा आणि जुन्या वर्तमानाचा गोळा करून त्यातील काच पुसा. वर्तमानातील शाई आणि काच एकदम डागमुक्त आणि चमकदार बनतो. 7. पडदे आणि सोफ्याची धूळ झाडण्याची 2 मिनिटे ट्रिक्स. सोफा आणि पडदे रोज धुणे शक्य नसते, पण त्यात प्रचंड धूळ साचते. त्यामुळे रोज झाडू मारण्यापूर्वी एक ओला सुती कपडा घ्या. त्या आणि पडद्यावर सोफ्याच्या कुशीवर हलक्या हाताने मारा. ओल्या कपड्यामुळे धूळ हवेत न उडता थेट कपड्याला चिटकते.
त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते आणि धुळीची ॲलर्जी होत नाही. 8. बाथरूम आणि टॉयलेटचे दुर्गंधीमुळे होण्यासाठी उपाय. बाथरूममधून येणारा कुमट वास पूर्ण घरात पसरतो. बाथरूम नेहमी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. बाथरूममध्ये एका कोपऱ्यात एक लहान वाटी 2 कापुराच्या वड्या आणि थोडे खडे मीठ घालून ठेवून द्या. मीठ बाथरूममधील ओलावा शोषून घेते आणि कापूर दुर्गंधी नष्ट करतो. तर 5 दिवसांनी ही वाटी बदला. बाथरूम नेहमी ताज्या आणि सुगंधाने भरेल. 9. 1 in 1 out वस्तूचा नियम. हा माहिती आहे का तुम्हाला? घरात पसारा वाढल्याने सर्वात मोठे कारण म्हणजे जुन्या वस्तू साचून राहणे. घरात जेव्हाही तुम्ही नवीन वस्तू आणता, उदाहरणार्थ नवीन कपडे, नवीन भांडी किंवा नवीन चप्पल, तेव्हा घरातील एक जुनी किंवा न वापरली वस्तू बाजूला काढणे, दान करा किंवा फेकून द्या. एक वस्तू आत तर एक वस्तू बाहेर. हा नियम पाळल्यास घरात कधीही नको तो पसारा साचणार नाही. 10. घरातील डस्टबिन स्वच्छता आणि दुर्गंधी रोखणे. कचऱ्याच्या डब्यातून येणारा वास पूर्ण घर घाण करतो. डस्टबिनमध्ये कचऱ्याची पिशवी टाकण्यापूर्वी डब्याच्या तळाशी 1 चमचा बेकिंग सोडा किंवा टॅल्कम पावडर टाका. बेकिंग सोडा कचरा दुर्गंध शोषून घेतो. तसेच आठवड्यातून एकदा डस्टबिन साबणाच्या पाण्याने धुवून उन्हात वाळवणे अत्यंत गरजेचे आहे. तर हे होते नेहमी चकचक, पसारामुक्त आणि सुगंधी ठेवण्याचे 10 उपाय आणि जादुई घरगुती नियम. हे नियम दिसायला अगदी लहान वाटतात, पण रोजच्या सवयीत आणल्याने तुमचे घर नेहमी प्रसन्न आणि सुगंधी दिसायला तुम्हाला दिसतील. तुम्हाला 10 उपयोगापैकी कोणता उपाय सर्वात सोपा वाटला आणि तुम्ही उद्यापासून कोणता नवीन सवय सुरू करणार आहात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या सख्यांना आवर्जून शेअर करा. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटनवर क्लिक करून आताच सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.